नमस्कार. नमस्कार. मी उमेश जानराव, शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत जिल्हा बुलढाणा, तालुका जळगाव जामोद या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला भरपूर असा मोठा कांदा बीजोत्पादन, कांदा बियाणे, कांदा बिजवई ज्याला आपण तोल कांदा म्हणतो, डेंगळा कांदा म्हणतो, डोंगळे म्हणतो, बऱ्याचशा ठिकाणी त्याला गोट कांदा पण म्हणले जातात, काही ठिकाणी डेंगळा कांदा म्हणतात. जो कांदा बियाण्यासाठी आपण बीजोत्पादन जे तयार करत असतो, तर याला बऱ्याचशा भागामध्ये अलग अलग नावाने नाही का ओळखले जाते. तर असंच कांदा बियाण्याचा जो प्लॉट आहे, खूप जबरदस्त, अतिशय सुंदर असा, की खरोखरच एक आपण जे म्हणतो की आयडियल प्लॉट जो म्हणतो आपण, एक विशेष असा प्लॉट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि याचा अजून एक विशेष म्हणजे काकांनी तो स्वतः घरी तयार केलेला आहे. कुठल्याही कंपनीचा त्याला मार्गदर्शन नाही आहे, किंवा कंपनीचं कुठलंही त्याला त्यांनी करार जो म्हणतो आपण, कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये जे करार पद्धतीने जे कांदा बीजोत्पादन घेतलं जातं, तर ते पण नाही आहे. त्यांनी स्वतः हा पूर्ण भांडवली खर्च उभा करून नाही का एक केलेला प्लॉट आहे. आणि खरोखरच तो आपल्यासाठी एक आदर्श असा नाही का प्लॉट आहे. त्याच्यामुळं आपण नाही का या ठिकाणी आज प्लॉट बघण्यासाठी आलेलो होतो. आणि काकांनी आपल्याला आग्रह पण केला होता की एक वेळेस नाही का आपल्या प्लॉटवरती चक्कर मारा. तर त्या उद्देशानं आज आपण नाही का इकडे आलेलो होतो. आणि आपण ज्यावेळेस पाहणी केली, तर खरोखरच खूप असा जबरदस्त या ठिकाणी नियोजन आहे. आणि काय नियोजन केलेलं आहे, कशा पद्धतीनं लागवड केली, कशा पद्धतीनं त्याला खत व्यवस्थापन केलं, मेहनत कशी केली, पाणी कसं दिलंय, बाकीचं तण नियंत्रण जे म्हणतो आपण, हे कशा पद्धतीने केलं, आणि इथून पुढचं नियोजन जे आहे, तर हे अजून कशा पद्धतीने करणार आहे, तर हे आज आपण स्वतः काका जे आहेत आपल्याकडून, तर त्यांच्याकडून आपण नाही का जाणून घेऊ. नमस्कार काका. नमस्कार. एक वेळेस आमच्या शेतकरी बांधवांसाठी नाही का आपला परिचय करून द्या. मी अशोक विठ्ठल गिरी, राहणार गाडेगाव बुजुर्ग, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. बरं काका, आता आम्हाला एक सांगा की तुम्ही कांदा बीजोत्पादन जे आहे, ते कांदा बियाण्याचं जे प्लॉट आहे, तर हे किती वर्षापासून करतात? मी हे 15-20 वर्ष, कमीत कमी 20 वर्ष झाले हा उद्योग आहे माझा. अच्छा, पण म्हणजे 15 ते 20 वर्षापासून तुम्ही कांदा बियाणं तयार करत आहात. हा. बर, ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती आधी, तर त्यावेळेस नाही का किती क्षेत्रापासून किंवा किती क्विंटल कांदा लागवड केली त्यावेळेस? 1 एकरापासून सुरुवात केली ती. हो हो. तर आता माझं हे 5 एकर क्षेत्र आहे, पूर्ण लावलेलं आहे, 5 एकर मध्ये आहे. अच्छा, म्हणजे तुमचं सर्व क्षेत्र जे आहे, तर हे किती एकर आहे? माझ्याजवळ 6.5 एकर आहे. तिथं पण कांदा आहे 1.5 एकर. अच्छा, तिथं पण कांदा बियाणं बियाणं आहे, आणि इथं पण आहे 5 एकराचा प्लॉट. पूर्ण टोटल तुमचं 6.5 एकर शेती आहे. आणि 6.5 एकर मध्ये पूर्णच्या पूर्ण नाही का तुम्ही कांदा बियाण्याची लागवड केली. बर, आता हा कांदा जो आणलेला होता तुम्ही, तर याचं विक्री व्यवस्थापन असेल, याचं विकणं असेल, किंवा कांदे आणणं असेल, तर याचं काय आहे थोडक्यात थोडस माहिती सांगता येईल का तुम्हाला काही? मी स्वतः कळवणले जाऊन शेतकऱ्याजवळून कांदा विकत घेतला. अच्छा. आणि तिथून आणला, कोण्या कंपनीशी करार नाही, काहीच नाही, स्वतः आणला आणि स्वतः लागून गेली मी या कांद्याची. बर, आता या वर्षी तुम्ही कांदा जो आणला होता, तर किती क्विंटल कांदा आणलेला आहे तुम्ही सगळा? मी सर्व 84 क्विंटल कांदा आणलेला होता. 70 क्विंटल ह्याच्यात लावला. 70 क्विंटल इथं लावला, आणि बाकीचं राहिलेलं 14 क्विंटल दुसऱ्या क्षेत्रात लावला. बरोबर. आता याची लागवड जी केलेली आहे तुम्ही, तर ही लागवडीचं अंतर किती? अंतर किती? मी 4 बाय 4 फुटावर सरी काढली. आमच्याकडे सरी म्हणतात. दोन्ही बेडचं अंतर जे आहे 4 फुटाचं सरीतील अंतर, 4 फुट. त्याच्यात मी पहिले कुंजलेलं चांगलं शेणखत म्हणजे मजुराकडून टाकून घेतलं. नंतर आपले ड्रिपचे जे नळी आहे, नळी आतरली, आणि पहिले ओलं केलं पूर्ण, आणि नंतर मग लागवण चालू केली. शेणखत किती टाकलं होतं एकरी तुम्ही? एकरी 2 ट्रॉल्या. एकरी 2 ट्रॉल्या चांगलं कुजलेलं जे म्हणतो आपण ते शेणखत वापरलं. तर त्याच्यानंतर मग अजून काही दाणेदार खत जे आपण रासायनिक जे म्हणतो, याचा पण काही वापर केला होता तुम्ही? ते नंतर दिलं ना, डीएपी दिलं होतं. डीएपी पहिला डोस डीएपीचा दिला. अच्छा. नंतर मग मिश्र खत दिले. बरं, मायक्रोन्यूटन काही सूक्ष्म अन्नद्रव्य वापर केला होता पूर्ण.
हो. आणि लागवडाची केली आता आपण 2 सरीतील अंतर जे हा. हे 4 फुटाचं आहे, हा तर 2 कांदा जे म्हणतो आपण, हा तर दोन्ही कांद्यामधलं जे अंतर होतं तर हे किती अंतर होतं? हे 1 बाय 1 थोडं फूट जवळून दाखवा. 2 1 बाय 1 फुटावर लावलेला आहे. हो पण कदाचित सवय होऊ शकते लेबर ना एवढं परफेक्ट माप नसल्यामुळे म्हणजे- कमी जास्त, पण 1 बाय 1 सव्वा फूट असं 12 ते लागेल. 14 इंचच्या हा, अंतराने हा. तुम्ही कांदा लागवड हा केलेली आहे. आणि हा. कांदा ज्यावेळेस तुम्ही लागवड केली तर त्यावेळेस कांद्याची साईज काय होती? साईज मीडियम होती, हो म्हणजे जास्त मोठा नाही जास्त लहानही नाही. एक 50 50 70 mm, 60-70 mm चा, बरं. 50 आणि च्या पुढे समजा. कांदा लागवड करताना तुम्ही कांदा कसा अखंड कांदा लावला होता पूर्ण की कापून लावला नाही, होता? पहिले लेबर लावले मजूर, तो मागचा भाग आहे तो 20-25% काटला. नंतर ते गोणीत भरून आणून नंतर लागवण केलेली आहे. बरं. लागवड केल्याच्या नंतर मग आता याला जे फवारणी होत्या हा. त्या फवारणीच्या किती फवारणी केल्या तुम्ही मी याला 5 फवारण्या दिलेल्या आहे, पूर्ण 5. हो हो पण याच्यामध्ये पूर्ण जैविक औषध जैविक फवारले. हो हो दुसरं औषध केमिकलचं नाही, जैविक फवारण्या 5 केल्या. अच्छा. आणि ज्यावेळेस कळी आली त्यावेळेस फवारण्या बंद केल्या. म्हणजे आता ज्यावेळेस फ्लावर हा अवस्थेमध्ये हा कळी ज्यावेळेस कळी गोंडे आले, आले त्याला हा कळी त्यावेळेस आली नाही त्यावेळेस बंद फवारणी पूर्ण बंद करून दिली. कुठलेच नाही कुठले काहीच केमिक- नाही. जैविक नाही ना कोणतीच कुठलेच नाही. फवारणी. हा हा बरं. त्याच्यानंतर याला जे आपण गवत म्हणतो तण नियंत्रण, हा तर याच्यासाठी तुम्ही काय सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो हा हा. की गवत काढण्याचा तण नियंत्रणाचा, तर याचं कसं नियोजन केलं होतं तुम्ही? मजूर लावून बाया मजूर लावून आणि लागे पूर्ण काढून घेतलं. 3 वेळ मी फवार म्हणजे खुरपणी केली याची. 3 वेळेस खरप. हा तर याला जे आपण तणनाशक म्हणतो, हा तणनाशकचा काही वापर केला होता का तुम्ही? नाही 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 का? नाही, त्या तणनाशक म्हणजे तेवढ्यात लेबर मिळतात, होऊन जाते नाही. बरोबर. असं आहे. आता इथून पुढचं नियोजन जे आहे तुमचं समजा आता, आणि पाण्याचं नियोजन कसं आहे तुम्ही लॅटर तुम्ही ड्रिप आथरलेलं आहे, हा तर याला पाणी किती वेळ देता काय काही? आज पहिले सुरुवातले कमी कमी दिलं. आता या फुल भरण्याच्या अवस्थेमध्ये असल्यामुळे आता याले 3ऱ्या दिवशी पाणी देतो. 3ऱ्या दिवशी पाणी दिलं. 8-8 तास देतो मी. आता पूर्ण लाईन असते तोपर्यंत एका जागेला दुसऱ्या दिवशी तिकडे, म्हणजे 3ऱ्या दिवशी येते, 3ऱ्या दिवशी बरोबर त्याच्यावर येते ते. बरोबर. आता हे जे फ्लावर अवस्थेमध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतोय की मधमाशीच्या समस्या आहेत. हा मधमाशी थोडस यावर्षी ढगाळ वातावरण असल्यामुळं हा थोडस पाऊस झाला काही ठिकाणी, तर मधमाशीचा आपल्याला थोडासा कमी प्रमाणामध्ये हा प्लॉटवर आहे. आता ह्या प्लॉटवर तर आपल्याला चांगली दिसते, हा ना. पण जर कदाचित तुम्ही काही त्याला असा काही एखादा प्रयोग केला की हा की ज्याच्यामुळे आपल्याला नाही का परागीभवन, हा हा जे पॉलिनेशन जे म्हणतो आपण, हम्म. हा फुल जो आहे हा पूर्ण 100% भरायला पाहिजे, तर याच्यासाठी काय प्रयोग केला तुम्ही? आता आम्ही पहिले तर शेताच्या 2 बाजूनं मोहरी लावलेली आहे, पण तरी समाधान नाही झालं. त्याच्याकरता आम्ही ना एक पांढरा धोती कापड आणला, ते काटला आणि 2 म्हणजे मजूर सांगून हो त्याच्यावर पूर्ण फिरवलाय का त्याला? दोन्ही इकडून फिरवायचा हो आणि तिसऱ्या दिवशी वापस फिरवायचा. बरोबर. म्हणजे दर 2 दिवस आड नाही का तुम्ही त्याच्यावरती जे धोतरचं जे कॉटन जो सुती कपडा असतो हा सुती त्याला कट करून नाही का हम्म. तुम्ही त्याला दररोज 1-2 दिवस आड नाही का त्याचं हा फिरवताय? फिरवत बरं. असतं. हा. इथून पुढे पाण्याचं व्यवस्थापन कसं राहणार आहे आता? पाण्याचं आता आमच्या जे ते कसं आहे, हे जमीन ओली असते नेहमी करता, हो, हो. त्यामुळे काही नाही. 3ऱ्या दिवशी पाणी देतो. आता आम्ही पूर्ण शेवटपर्यंत तसंच करू. एक दिवस अर्ध्या शेतात, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शेतात, अर्ध्या शेतात, 3ऱ्या दिवशी पुन्हा याच्यावर. बरं. ड्रीपद्वारे. आता इथून पुढे तर पाणी थोडं उष्णता वाढली, कारण की आता आज तारीख जर बघितली आपण तर 9 फेब्रुवारी, इथून पुढे उष्णता वाढली म्हणजे पाणी भरपूर प्रमाणात लागतं. तर याला तुम्हाला गरजेपेक्षा जास्त पाणी पण द्यावं लागतं का? कधी जास्त गरज पडते का? पाहून सुविधा आहे आपल्याजवळ वेळेवर. आमच्या शेजाऱ्याची विहीर आहे दुसरी, हो, तिच्यावर मी पाणी घेऊ शकतो, पण आजूची आवश्यकता नाही. तुमचं पाणी काही नाही. होतंय बा तुमचं? पाणी पूर्ण वागते, म्हणजे नॉनस्टॉप विहीर आहे. बरं. लाईन आली म्हणजे सुरू ऑटो स्विचवर, काही वांधा नाही. आणि ज्यावेळेस आता तुम्ही बियाणं ज्यावेळेस नाही का तयार करायचं असतं, तर हे पक्व झाल्याच्या नंतर याचा पुढची प्रोसेस कशी? पक्व झाले कशावरून कळतं की हे पक्व झालेलं आहे? त्यात म्हणजे जे पक्व झालं त्यातले ते काळे दाणे बाहेर दिसतात, बियातले काळे दाणे दिसतात. हो हो. ते दाणे दिसले म्हणजे ते फुल तयार झालं. ते वरचे जे काळे दाणे वायल पूर्ण काळ्याचे, बरोबर. लेबर लावून आणि ते सुकू घालायचे, ते काढायचे. नंतर डबल अधिक 10-12 दिवसात
पूर्ण जे राहिले ते पाठीमागे उंदराचे. जे राहिलेले आहेत छोटे हा हा हो. हा. 3 वेळ काढा लागतात, त्यावेळेस पद्धतशीर होते ती. अच्छा. 2 वेळा ती होत नाही. 3 वेळेस तुम्ही हा. तोडा करून हा, त्याला हा, तयार करत असता. हा, बर. आणि त्याच्यानंतर ह्याला मग तयार ज्या वेळेस करायचं असतं तुम्हाला, हा, हा. तर हे तयार कसं करता तुम्ही? ते छोट थ्रेशर आहे आमच्याकडे. पहिले जुने होते, छोट थ्रेशर आहे. हो हो हे म्हणजे ऑइल इंजन वर आहे छोट. हो हो त्याच्यावर लायाचं म्हणजे स्पीड कमी करायची स्लो मध्ये, हम्म. आणि त्याच्यात काढून टाकायचं ते. जे छोट आपलं त्याले हार्वेस्टर सारखं हा. थ्रेशर जे हा, असतं, थ्रेशर जे की आपण हा. बाजरी, गहू, हा, 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 मक्का, हा. आपला ज्वारी वगैरे हरभरा जे काढायचं ते जुन्या काळामध्ये, हा, तर जुन्या त्याने ते छोट त्याच्यानं स्लो, त्याची स्पीड कमी केली की हो नाही, हो ते पहिले काढून घ्यायचं, नंतर डबल काढायचं राहिलं ते. बरोबर बरोबर. मग त्याच्यानंतर तुम्ही ते बियाणं वगैरे तयार करून चांगलं साठवून ठेवता त्याला. फायरीच्या बारदाण्यामध्ये. हो हो. जे पोत्याचं बारदाना जे हा, म्हणतो पोत्याच्या आपण. बारदाण्यातच ठेवायचं ते पॅक करून. बरोबर. हम्म. आणि त्याच्यानंतर विक्री व्यवस्थापन तुमचं कसं असतं आता हे? आमचं असं आहे की आपल्याकडे व्यापारी येतात, हम्म. ते पण आमच्याकडून घेऊन जातात. असं आहे का? हा, बरं, चला. आता एकंदरीत काका, आता तुम्ही हा जो प्लॉट लावलेला आहे पूर्ण, आता हा. जवळपास इथं हा 5 एकरचा प्लॉट आहे, हा. आणि तिथं 1 एकरचा आहे, हा, 1.5 एकरचा आहे. हा, सर्व मिळून तुमचा 6 ते 6.5 एकरचा प्लॉट आहे. हा. तर एवढ्या 6.5 एकरच्या प्लॉट मध्ये हा. आताच्या ज्या हा. परिस्थितीनुसार जी आताची कंडिशन आहे, हा. तर याच्यानुसार तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला किती उत्पादन नाही का होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? माझी अपेक्षा आहे याच्यामध्ये 6 क्विंटलची आहे. एकरी 6 क्विंटल एकरी 6 क्विंटल व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे, म्हणजे मेहनत त्या हिशोबानं. 6 पंचे 30, म्हणजे तुम्हाला कमीत कमी 35 ते 40 क्विंटल हा. बियाणं व्हायला पाहिजे, व्हायला अशी पाहिजे. तुमची नाही का हा. अपेक्षा आहे. आतापर्यंत तुम्ही एकरी हायेस्ट उत्पादन किती घेतलेलं आहे याच्यामध्ये? मी 5 क्विंटल घेतलेला आहे एकरी. एकरी 5 क्विंटल. बस. पण यावर्षी तुमचा प्लॉट चांगला आहे, हा, भारी आहे. हा, तुम्हाला असा एक अंदाज आहे, एक हा. अनुमान आहे हा. का त्याच्यापेक्षा आपल्याला 1 क्विंटल तरी जास्त एकरी जास्त व्हायला पाहिजे. हा. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपले जे काका आहे, त्यांनी खूप जबरदस्त असं नाही का कांदा बीज उत्पादन मध्ये नाही का त्यांना परिपूर्ण माहिती आहे, आणि महत्वपूर्ण अशी माहिती जी सुरुवातीपासून लागवडीपासून तर काढणीपर्यंतचं काय काय नियोजन असते, कांदा कसा आणायचा, लागवड कशी करायची, सरीतलं अंतर किती ठेवायचं, खतं कशा पद्धतीने द्यायचं, पाणी कशा पद्धतीने द्यायचं, त्याची तोडणी कशी करायची, त्याच्यानंतर त्याचे हार्वेस्टिंग कशी हार्वेस्टिंग तयार कसं करायचं, इथपर्यंत काकांनी आपल्याला त्यांच्या अनुभवातून जे आतापर्यंत ते शिकलेले आहेत, तर पूर्ण अनुभव त्यांनी आपल्याला आतापर्यंतच्या त्यांच्या 15-20 वर्षाच्या काळामधला जो अनुभव आहे त्यांनी आतापर्यंत आपल्याला तो शेअर केला. आणि काकांनी खरंच खूप अत्यंत महत्वपूर्ण अशी आपल्याला नाही का माहिती दिली, आणि त्याच्या अंदाजानुसार त्यांना यावर्षीचं उत्पादन जे आहे, अपेक्षित उत्पन्न पण त्यांनी नाही का आपल्याला सांगितलं. तर काका, आपले खूप खूप आभारी आहोत की तुम्ही आमच्या चॅनलवरती येऊन नाही का आम्हाला पूर्ण महत्वपूर्ण माहिती आमच्या शेतकरी मित्रांसाठी दिला. सगळ्या शेतकऱ्या मित्रांच्या वतीने नाही का मी आपलं पुन्हा एकदा नाही का स्वागत करतो. नमस्कार, नमस्कार, राम राम.